अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे। आज गुरुवार आहे, तर सगळ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज काय उपाय करायचे आहे, काय सेवा करायची आहे, महाराजांना कुठला आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे, याबद्दलचा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। महिलांनो, मी विनंती करते तुम्हाला, प्लीज आजच्या दिवशी जमेल तेवढी तुमच्याकडून सेवा होऊ द्या। कमीत कमी जास्तीत जास्त हरकत नाही, तुम्ही 5 मिनिटं सेवा करा, पण आज स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी तुम्ही 5 मिनिटं नक्की द्या। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी आपल्या स्वामींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। त्यामुळे स्वामींना प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि आपल्या आयुष्यामधले जे दुःख आहेत, जे संकट आहेत, जे अडचणी आहेत ते कमी करून घेण्यासाठी आज सेवा करून स्वामींना प्रसन्न करून घ्या। आजचा दिवस वाया जाऊ नका देऊ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, आता चैत्र नवरात्र, काल गुढीपाडवा होता आणि कालपासूनच चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे। नवमीपर्यंत चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो। तर जसं आपली शारदीय नवरात्र असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा खूप लोक साजरी करतात आणि चैत्र नवरात्रीला कुलदेवीची सेवा केल्यामुळे, दुर्गा मातेची सेवा केल्यामुळे त्यांचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहतो। आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि ऐश्वर्य जे आहे ते भरभराटीने येतं। तर त्यासाठी तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये काही नियम पाळायचे आहेत। भले तुम्ही हे बघा, तुम्ही घट बसवलेला नाहीये, तुम्ही काही सेवा करत नाहीये, पण तरी पण आपण जर सेवा करत नाहीये तर काही गोष्टी आपल्या हातून चुका घडू नयेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर जसं शारदीय नवरात्र आहे, शारदीय नवरात्रमध्ये काही नियम पाळले जातात, तसेच नियम जे आहे ते आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा पाळायचे असतात। हे बघा, आपण शारदीय नवरात्रमध्ये अखंड दिवा लावतो, घटस्थापना करतो। तर बऱ्याचशा लोकांकडे या दिवसांमध्ये घटस्थापना सुद्धा असते आणि व्रत करणारे पण खूप लोक असतात, कारण चैत्र महिना हा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। म्हणून आपल्याला महिलांना काही नियम हे पाळायचेच आहे। महिलांसोबत पुरुषांनी सुद्धा हे नियम पाळायचे आहे आणि काही नियमांचं जर पालन केलं ना तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो। आपल्या डोक्यावर देवीचं कृपाछत्र नेहमी राहतं। तुम्ही घटस्थापना केली नसेल ठीक आहे, पण तुम्ही सेवा करा। मी तुम्हाला बऱ्याचशा मागच्या 4-5 दिवसांपासून सांगते आहे, या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे ना तो आपल्याला खूप काही देतो आयुष्यामध्ये। एक तरी पाठ करा तुम्ही। 13 अध्याय आहे, रोज तुम्ही 1-2 असं करत 9 दिवसांमध्ये एक पाठ तर आरामात करू शकता। अगदी तुम्ही 10 मिनिटं जरी सेवा केली ना तरी तुमचा एक पाठ जो आहे या नवरात्रीमध्ये होऊ शकतो। यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा। हे बघा, अखंड दिवा लावायलाच पाहिजे तुम्ही या नवरात्रीमध्ये। आता नवरात्र सुरू झालेलं आहे तर तुम्ही हरकत नाही, आज स्वामी समर्थ महाराजांची जयंती सुद्धा आहे, तुम्ही आजपासून जरी अखंड दिवा लावला ना रामनवमीपर्यंत तरी हरकत नाहीये। तुम्ही दिव्यामध्ये तेल, जास्तीत जास्त तेल टाकून वात बनवून तो दिवा जो आहे अखंड दिवा लावा आणि दिवा जो आहे तो शक्यतो विझू नका देऊ। 9 दिवस तसाच तो तेवत राहील याची काळजी घ्या। आणि समजा विझलाच, आता हे बघा घर आहे, आपण घरामध्ये फॅन वगैरे लावतो, लहान मुलं असता हरकत नाही, पण दिवा जरी विझलाच ना तरी तुम्हाला काय करायचं आहे, त्यामधली जी काजळी आहे ती काजळी तुम्हाला काढून परत तो दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे। पण शक्यतो दिवा विझणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आणि चैत्र नवरात्रीमध्ये असं म्हणतात की देवीचा सर्वत्र खूप प्रभाव असतो, तर त्यामुळे तुम्ही शक्यतो आपलं घर जे आहे ते शक्यतो संध्याकाळच्या वेळेस वगैरे असं कुलूप लावून बंद करून कुठे जाण्याचा टाळा। कोणीतरी एकाने घरात असेल, म्हणजे आपण हे बघा संध्याकाळी घरामध्ये लाईट्स लावतो, दिवा अगरबत्ती करतोय, तर ह्या गोष्टी या नवरात्रीच्या दिवसांमध्ये झालेच पाहिजे। हे 9 दिवस जे असतात ना तर देवीचे 9 रूपांमध्ये इकडे तिकडे वास्तव्य असतं देवीचं। आणि देवी जी आहे ना तर ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपली परीक्षा बघत असते, ती आपल्यासोबत असते। तर त्यामुळे या 9 दिवसांमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी सेवा करायची आहे। काही गोष्टींचं नियम पालन जे आहे ते आपल्याला करायचं आहे। तसंच या 9 दिवसांमध्ये जसं मी सांगितलं, या 9 दिवसांमध्ये देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, तर त्यामुळे तुम्हाला काळे वस्त्र घालायचे नाहीये। 9 दिवस तुम्ही 9 रंग मी जे सांगितले ते तुम्ही वस्त्र जे आहे, कपडे जे आहे ते घालू शकतात। आणि शक्यतो तुम्ही जर सेवा करत असाल, तुम्ही समजा दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, महालक्ष्मी अष्टक म्हणताय, जी पण कुठली तुम्ही देवीची सेवा करताय, तर तुम्ही साडी घाला। कारण सेवेच्या वेळेस देवीची जेव्हा आपण सेवा करतो ना तर तेव्हा स्त्रीने संपूर्ण जो शृंगार आहे, म्हणजे मंगळसूत्र, हातामध्ये हिरवा बांगड्या, कपाळाला टिकली किंवा कुंकू, त्यानंतर साडी, या ज्या गोष्टी आहे यांनी जर सेवा केली ना तर देवी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते, कुलस्वामिनी आपल्यावर लवकर प्रसन्न होते। तर त्यामुळे महिलांनी जर तुम्ही सेवा करत असाल ना तर तुम्ही तुमचा जो स्त्रीचा जो शृंगार म्हणता ते सगळे दागिने जे आहे, दागिने म्हणजे मी अगदी खूप काही म्हणत नाही, पण आजकाल बऱ्याचशा आपण बघितलं असेल की
खूप साऱ्या ज्या मॅरिड वुमन्स आहेत तर त्या मंगळसूत्र घालत नाही, पण हे 9 दिवस जे आहे ते अतिशय प्रभावी आहे. आणि एक छोटंसं का होईना मंगळसूत्र घालायला काही हरकत नाहीये. अगदी तुम्ही मोठं सोन्याचं जाड वगैरे पिवळं घालू नका, पण अगदी नाजूक एक मंगळसूत्र घालायला काहीच हरकत नाहीये. ते स्त्रीचा एक दागिना असतो, ते सौभाग्याचं लेणं असतं. तर त्यामुळे ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी मंगळसूत्र हे घातलंच पाहिजे. आणि तुम्ही ही जेव्हा सेवा करतात ना, तर सेवांसाठी तुम्ही एक वेगळी साडी ठेवा. कारण काय आहे बघा, महिलांना मासिक धर्म येतो, पिरियड्स येतात प्रत्येक महिन्याला. तर त्यामुळे तेव्हाची जर समजा एखादी साडी असेल आणि तुम्ही चुकून न धुता तीच साडी परत सेवेला घातली ना, मग ते थोडंसं कुठेतरी पटत नाही आपल्या मनाला. तर त्यामुळे तुम्ही अशा 1 किंवा 2च साड्या बाजूला ठेवा की ज्या तुम्ही तुमच्या सेवेसाठी वापरतील. या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, कारण या चुका आपल्याकडून होऊन जातात आणि मग अशा चुका झाल्यावर मग आपल्याला कुठेतरी त्याचं जे काही आपल्याला परिणाम आहे ते भोगावे लागतात. मग आपणच म्हणतो मी एवढी सेवा करते, एवढं सगळं करते, तरी पण माझ्यासोबत असं का घडतं. तर या काही छोट्या छोट्या चुका असतात त्या आपल्याकडून नकळत होऊन जातात. मी म्हणत नाही की आपण मुद्दाम करतो, पण त्या नकळत होऊन जातात. म्हणून या होऊ नये म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. यासोबतच देवीला हे बघा चामडं चालत नाही, जे लेदर असतं ते. तर त्यामुळे शक्यतो या 9 दिवसांमध्ये चप्पल वगैरे जे आहे ना तुम्ही ते लेदरचे वापरू नका, चामड्याचे वापरू नका. भले तुम्ही रबराचे वापरा, हरकत नाही, पण तुम्ही हे बघा, कारण आपल्याला माहिती जे लेदर असतं, जे चामडं असतं ते जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं. पण या 9 दिवसांमध्ये आपल्याला अशा काही वाईट गोष्टी करायच्या नाहीये. तर त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे टिकली, बांगड्या वगैरे या गोष्टी तर आपल्याला घालायच्याच आहे. आणि समजा तुम्ही या 9 दिवसांमध्ये कुठल्या तुमच्या कुलदेवीला जाताय, अजून कुठे तुम्ही दर्शनाला देवीला जाताय, तुमची ग्रामदेवता असेल तिथे तुम्ही जाताय, तर तुम्ही दर्शनाला जाताना शक्यतो हे बघा त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकतात. आणि या 9 दिवसांमध्ये तुमची कुलदेवीचं तुम्ही दर्शन घ्यायला हरकत नाही. आता हे बघा, आमची तुळजापूरची देवी आहे, तर त्यामुळे या दिवसांमध्ये तुमची समजा वणीची देवी आहे, कालिका माता आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शनाला जा. कारण त्या ठिकाणी त्या देवीचं जे महत्व आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. तर त्यामुळे या चैत्र नवरात्रमध्ये एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलस्वामींच्या दर्शनाला जा. आणि झेपवत असेल, तुम्हाला तुमच्या शरीराला झेपवत असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे. कारण शरीरच आपलं सगळ्यात महत्वाचं धन आहे. बऱ्याच लोकांच्या रोजच्या काही डायबिटीज, BP वगैरेच्या गोळ्या असतात, तर त्यांना उपवास करणं जे असतं ते शक्य नाहीये. आणि आपल्या शरीराने साथ दिली तरच आपण मग सेवा वगैरे करू शकतो. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करा या 9 दिवसांमध्ये. किंवा तुम्ही फक्त मंगळवारी केला, शुक्रवारी केला, उठता बसता उपवास केला, म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी, तरी हरकत नाही. पण तुमच्या शरीराला झेपवत असेल तर ही गोष्ट करायची आहे. यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 9 दिवस आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बघा, एका हाताने टाळी वाजत नाही. आपण मी समजा एखादी घरातली स्त्री आहे, तीच नेहमी शांत बसते आणि बाकीचे नेहमी काहीतरी बोलत असतात, आवाज करत असतात, चिडचिड करतात. हे असं ह्या 9 दिवसांमध्ये जर झालं ना, तर देवीचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहत नाही. लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून जाते. तर त्यामुळे, आणि जसं एका हाताने टाळी वाजत नाही तसं सगळ्यांनीच घरातल्यांनी जर कंट्रोल केलं तरच ही गोष्ट शक्य आहे. कारण एक जण सहन करतोच आहे, तो ऐकतोच आहे, आणि दुसरा बोलतोच आहे, याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे सगळे आपण एका घरात राहतो आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी, कारण आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता असेल तरच घरातल्या सगळ्यांची प्रगती होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ही काळजी घ्यायची आहे. कमीत कमी हे 9 दिवस तरी घरामध्ये भांडू नका, कटकटी करू नका, काही मोठे वाद होतील असं तुम्ही बोलू नका. त्यानंतर काहीतरी घाणेरडे शब्द, अपशब्द, शिव्या, शाप तुम्ही करू नका, खोटं बोलू नका, कोणाला तरी दुखवलं जाईल असं तुम्ही बोलू नका. या गोष्टी तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण समोरच्याला समजून घेऊ आणि सगळे एकमेकांना समजून घेतील तरच ही गोष्ट शक्य आहे. पण या आपल्या भल्यासाठी, आपल्या घराच्या भल्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून हे जर ठरवलं ना तर नक्की होऊ शकतं. आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जर या 9 दिवसामध्ये कुठली पण सवाष्ण महिला आली तर तिला असंच रिकाम्या हाताने जाऊ नका देऊ. आता म्हणजे मला म्हणायचं काय आहे, सवाष्ण महिला आल्यानंतर तुम्ही तिला चहा द्या, दूध द्या, काहीतरी तुम्ही किंवा केळी असेल, फ्रुट्स असेल, केळी द्या, सफरचंद द्या, असंच तुम्ही जाऊ नका देऊ. आणि जाताना हळदी कुंकू नक्की त्यांच्या कपाळाला लावा. कारण असं म्हणतात की स्त्री जी आहे ती एक लक्ष्मीचं स्वरूप असते, ती एक देवी समान असते. तर त्यामुळे आपल्याला या 9 दिवसांमध्ये आलेले कुठले पण आपले जे नातेवाईक असू द्या, कोणीही जे आपल्या घरामध्ये जी सवाष्ण महिला येईल तिला तुम्ही हळदी कुंकू शिवाय आणि काहीतरी तुम्ही खायला द्या, त्याशिवाय त्यांना असंच पाठवू नका. या दिवसांमध्ये शक्यतो परान्न हे टाळलं गेलं पाहिजे. तुम्हाला केवढं शक्य आहे ते तुमच्यावर आहे. परान्न जे आहे या 9 दिवसांमध्ये शक्यतो घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, मांसाहार करू नये.
चैत्र नवरात्र जे आहे कालपासून गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत तुम्ही शक्यतो मांसाहार घेऊ नका. अंडे, मटण, मासे काहीही नाही. मला कमेंट विचारतात ताई अंडे चालतील का, हे चालेल का, ते चालेल का. नाही म्हणजे नाही. मांसाहार या 9 दिवसांमध्ये तुम्ही ॲटलिस्ट समजा तुम्ही सेवा करत नाही ना, पण मग हे नियम पाळा. सेवा करणं तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला वेळ नाही, पण मग हे छोटे छोटे नियम तुम्ही पाळलेच पाहिजे. आणि या 9 दिवसांमध्ये देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. कुलस्वामिनी आपल्या घरामध्ये वास करत असते, तर त्याच्यामुळे काही वाईट परिणाम घरामध्ये होतील, काही नकारात्मक लहरी घरामध्ये पसरतील. असं तुम्ही करू नका. सेवा करा. श्रीसुक्ताचं तुम्ही पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये रामरक्षा पठण करणं खूप गरजेचं आहे. रोज तुम्ही यूट्यूबवर लावा, हरकत नाही. नित्यसेवेच्या पण पुस्तकामध्ये आहे. तुम्ही रामरक्षा मुलांसोबत त्यांना बसवून म्हणून घ्या, यूट्यूबवर लावा. रामरक्षा हे असं स्तोत्र आहे, त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जाते. यासोबतच मुलांच्या मनामध्ये कसली भीती असेल, कसलं दडपण असेल, तर ते जाण्यासाठी मदत होते. रामरक्षेमध्ये खूप सामर्थ्य आहे, खूप महत्त्वाचं आहे रामरक्षा म्हणणं. आणि ह्या 9 दिवसांमध्ये तुम्ही रामनवमीपर्यंत रोज रामरक्षा म्हणा. लहान मुलांचा चिडचिडपणा याच्यामुळे कमी होतो. अगदी ते हट्टी असतील तर ते सुद्धा तुम्ही जर रोज रामरक्षा म्हणून घेतली तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल. तुम्ही यूट्यूबवर त्यांना ऐकवा, पण काहीतरी त्यांना या दिवसांमध्ये रामरक्षा त्यांच्याकडून म्हणून घ्या. यासोबतच न विसरता मारुती स्तोत्र सुद्धा तुम्हाला दिवसातून एकदा म्हणायचं आहे. सगळ्या गोष्टी युट्यूबवर आहे, तुम्ही युट्यूबवर सुद्धा लावून ऐकू शकतात किंवा वाचलं तरी हरकत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करायला वेळ नाही, तुम्ही वर्किंग आहात, लहान मुलं घरामध्ये आहेत, तर मग तुम्ही काय करू शकतात, नामस्मरण करू शकतात. मी नेहमी सांगते, ज्यांना सेवा जमत नाही ना, त्यांनी उठता बसता जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही कुलस्वामिनीचं नामस्मरण करा, तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करा, स्वामींचं नामस्मरण करा. कारण हे जे प्रभावी दिवस असतात ना, या दिवसांमध्ये केलेली कुठली पण सेवा जी आहे ती कधीही वाया जात नाही. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहे घरामध्ये थोडंसं सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घराला त्याचा फायदा होत असतो. आणि आपलं जे घर आहे, आपलं जे वास्तू आहे त्यामध्ये जिवंतपणा असतो. आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. तर त्यामुळे आपण ज्या गोष्टी घरामध्ये चांगल्या करतो त्याचा चांगला परिणाम आपल्यावर होतो. ज्या वाईट गोष्टी आपण करतो त्याचा वाईट परिणामच आपल्याला भोगावा लागतो, आणि आपल्यासोबत आपल्या घरच्यांना सुद्धा. तर त्यामुळे हे 9 दिवस जे आहे अतिशय प्रभावी आहे. हे काही नियम पाळा. सेवा करत नसाल तर ठीक आहे, पण ॲटलिस्ट हे नियम तरी पाळा, की जेणेकरून तुमच्याकडून अशा काही चुका होणार नाही आणि कुलस्वामिनीचा कोप आपल्यावर होणार नाही. त्यामुळे कुलस्वामीला प्रसन्न करून घेता येईल अशा काही गोष्टी तुम्ही करा. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.